मंडळी आज केली होती मिक्स व्हेज, ती पण कुकरमध्ये एकदम झटपट होती। त्यासाठी थोड्याशा भाज्या होत्या त्या घेतल्या, गाजर, बीन्स, बटाटी आणि 2 शेंगा होत्या त्या पण घेतल्या। सर्व स्वच्छ धुवून मी कापून घेतल्या। नंतर कुकरमध्ये इथे 2 चम्मच जसं तेल घातलं। तेल चांगलं गरम झालं की जिरं, राई घालायची। तर इथे मी 2 कांदे ना कापून बारीक असे मिक्सरमध्ये लावून घेतले, ते पण घालून मी चांगलं असं भाजून घ्यायचा। तर नंतर त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घातली। आलं लसणाची पेस्ट पण 1 मिनिट भाजली की त्यामध्ये मी 2 टमाटर पण मिक्सरमध्ये लावून घेतले, ते पण घालून घेतलं आणि मसाला 2 मिनिटं चांगला असं भाजून घ्यायचा। नंतर त्यामध्ये मसाले घातले, तर मालवणी मसाला, धने जिरे पावडर, गरम मसाला, हळद। जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल ना तर तुम्ही ते लाल तिखट मसाला पण घालू शकता। नंतर थोडंसं खोबरं घालते, फोडणीला खोबरं घातल्यामुळे कसं चांगलं असं भाजून येईल। तुम्ही पण नक्की घालून बघा, तुम्हाला भाजी नक्की आवडणार अशा पद्धतीत। तर इथे बघा खोबरं घातल्यानंतर सर्व हे मिक्स करून घ्यायचं, भाजून घ्यायचं। तर त्यावर मी झाकण ठेवते। कुकरचं झाकण मी 2 मिनिटासाठी लावून घेतलं नाही, फक्त असं 2 मिनिटासाठी ठेवून मसाला भाजून घेतला। त्यामुळे कसं त्याचा कच्चापणा असेल ना तो निघून जाईल। तर इथे बघा मसाला भाजला की त्यामध्ये आपण भाज्या घालायच्या कापून ठेवलेल्या आणि या मिक्स करून घेते आणि त्यामध्ये आता मीठ घालते। मीठ घातलं नव्हतं तर चवीप्रमाणे मीठ घालायचं। तिथे बघा मीठ घातलं आणि त्यामध्ये आता पाणी घालते। तर मी ते 1.5 ग्लास जास्त पाणी घालते, जास्त पण पाणी घालायचं नाही, भाज्यांना पण पाणी सुटतं। आणि बघा 1.5 ग्लास पाणी घालायचं, मिक्स करून घेते आणि त्यामुळे कुकरचं ढाकण लावून मी 2 शिट्ट्या करून घेते। जास्त पण शिट्ट्या नाही करायच्या, 2च शिट्ट्यामध्ये चांगली अशी भाजी शिजून येते। तर बघा छान अशी भाजी तयार झाली। तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर